तर नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जे बरेच लोकांचे आम्हाला कमेंट येत होते आणि ते म्हणत होते, आम्ही नेहमी कष्ट करतो, आमच्याजवळ पण काय पैसा टिकत नाही। आम्ही ज्या गोष्टीत विचार करतो की आम्हाला प्रगती मिळवायची आहे त्या गोष्टीत प्रत्येक गोष्ट आमच्या मनाविरुद्ध घडते। तर यावर काही उपाय सांगा, काहीच आमच्या मनासारखं होत नाही, घरात पैसा टिकत नाही, श्रीमंत कधी व्हाव असा विचार पडत असतो। तर त्या सर्व भक्तांसाठी या प्रश्नाचं उत्तर म्हणून आज आम्ही तुम्हाला अशा 50 चुका आणि 50 कारणे सांगणार आहे, जे की अत्यंत मुख्य कारणे आहेत। हे करा किंवा नका करू, जे आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत अशा 50 गोष्टी तुम्ही ध्यान देऊ नये का, आणि त्या ज्या चुकत असतील त्या तुम्ही दुरुस्त करा, कारण हे तुमचं जीवन बदलून टाकू शकतात। तर चला जरासाही वेळ वाया न घालवता आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ सुरू करूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या ASA मराठी यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्की आपल्या ASA मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अथवा जय माता दी असं जरूर टाईप करा। चला सुरू करूया। 1. हळद केशर यांचा टिळा लावल्यामुळे श्रीमंती येते। 2. घराचा मुख्य दरवाजा नेहमी फडक्याने पुसून स्वच्छ ठेवावा, तसेच संध्याकाळी तिन्ही सांजेला मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवावा, त्यावेळेस धूप दाखवावा किंवा दिवा लावावा। नंबर 3. घरात ज्या खोलीत तिजोरी ठेवली असते त्या भिंतीचा रंग काळा, लाल अथवा निळा नको, पिवळा असला तर चालेल। नंबर 4. आपल्या घरामध्ये आपली पत्नी, मुले किंवा कोणालाही अपशब्द वापरू नये असं सांगा, कारण वास्तू नेहमी तथास्तु म्हणते। आपण कधी मजाकीत म्हणतो मी गरीब आहे, तर आपण कायम गरीब राहतो असे शब्द टाळावे। नंबर 5. तुळशीत काही लोक शंकराची पिंड ठेवतात, ते चुकीचं आहे, तर काही लोक भंगलेल्या मूर्ती तुळशीत ठेवतात, तेही चुकीचं आहे। तुळशीत फक्त देवास वापरलेले पाणी विसर्जित करावे। नंबर 6. उंबरठ्यावर लक्ष्मीची पावले चिटकवू नये, कारण त्या लक्ष्मीच्या पावलांचा आपली पावले पडतात आणि हे काही बरोबर नाही। वास्तुशास्त्रानुसार याने आपली लक्ष्मी नाराज होऊ शकते। माता लक्ष्मी याने जर क्रोधित झाली तर आपल्याला खूप जास्त अडचणी येऊ शकतात आणि जास्तीत जास्त वेळा आपल्याला अशी जेव्हा चूक होते तेव्हा पैशासंबंधितच अडचणी यायला लागतात। नंबर 7. रोख रक्कम हातात जर पडली तर ती घरात आणून देवापुढे ठेवावी। कुठल्याही परिस्थितीत त्या दिवशी त्यातला एकही रुपया खर्च करू नये, दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी। नंबर 8. आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावून नंतर देवपूजा करावी, म्हणजे ती पूजा पूर्ण होते। नंबर 9. पैशासंबंधित कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे। गणेशास एक लाल फूल मंदिरात वाहून समोर आलेल्या अपंग भिकाऱ्यास वा वृद्ध भिकाऱ्यास पैसे देऊन त्यांचे मन संतुष्ट करा, म्हणजे तुम्हाला यश मिळेल। नंबर 10. संध्याकाळनंतर दिवे लावल्यावर कोणाला पैसे देऊ नये, तसेच राहूच्या जेव्हा काळ असतो राहू काळ तेव्हा कधीही व्यवहार करू नये, याने आपले पैसे अडकण्याचे जास्त चान्स असतात। नंबर 11. सूर्यास्ताच्या अगोदर मोठी खरेदी करावी, सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास, पैसे दिल्यास आपला लक्ष्मी नाश पावते। नंबर 12. बुधवारी कोणाला पैसे उधार देऊ नये, दिल्यास ते बुडतात व वसुलीला त्रास होतो। गुरुवारी पैसे देणे चांगले, मंगळवारी कर्जाचे पैसे देऊन कर्जफेड करावी व शुक्रवारी कर्जफेड स्थिती सुधारणा होते। मंगळवारी जर पैसे तुम्ही कर्ज म्हणून घेतले तर ते लवकर फिटणार नाही आणि बुधवारी दिले तर ते लवकर भेटणार नाही। नंबर 13. दिवा वा समईच्या ज्योतीचे तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते, पूर्वेकडे असल्यास सुखप्राप्ती होते। नंबर 14. घरात मनी प्लांट लावू नये, पैशाची चणचण भासते। नंबर 15. घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडेसे पैसे ठेवावे, मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये, पैशाकडे जातो, हे शाश्वत सत्य आहे। नंबर 16. श्री स्वामी समर्थ हा जप घरातील सर्वांनी किमान 108 वेळा म्हणावा। कोणालाही एका व्यक्तीने रोज 1000 जप करावा, धनलाभ जास्त व्हायला लागतो। नंबर 17. रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख न विसरता फुंकावा। घरात वास्तव्यास असलेली अलक्ष्मी, लक्ष्मीची मोठी बहीण अवदा आणि अवदसा हे नेहमी निघून जातात आणि लक्षात ठेवा, हे केल्याने आपल्याला धनप्राप्तीसुद्धा होऊ शकते। नंबर 18. घराच्या व दुकानाच्या दरवाजाला पायांनी स्पर्श करू नये। नंबर 19. जो मळकट कपडे घालतो, दात स्वच्छ घासत नाही, जास्त जेवतो, कठोर बोलतो आणि सूर्योदय अथवा सूर्यास्ताच्या समयी झोपतो, तो साक्षात विष्णू असला तरी त्याला लक्ष्मी सोडून निघून जाते। नंबर 20. जी व्यक्ती दररोज सूर्यनमस्काराला किंवा गणपतीला नमस्कार करते तिला आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य, तेजाची प्राप्ती होते। नंबर 21. रुद्राक्ष धारण करण्यासाठी वय,
धर्म, जात, लिंग, देश इत्यादींची गरज नाही. रुद्राक्षाचे पवित्र नेहमी राखा. रात्री झोपताना माळ काढा अथवा जेव्हा तुम्ही आंघोळ करता तेव्हा सुद्धा माळ काढून आंघोळ करा. रुद्राक्षाची माळ घालून मृत व्यक्तीजवळ जाऊ नये. कोणत्याही कारणाने रुद्राक्षाची माळ अशुद्ध झाली तर ती दुधाने धुवून घ्या. श्रद्धापूर्वक तिची पूजा करावी व ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा एवढा जप करावा. नंतर रुद्राक्ष माळ धारण करावी. नंबर 22, दर गुरुवारी तुळशीला थोडे दूध घालल्याने घरात लक्ष्मीचे वास्तव्य वाढायला लागते. नंबर 23, एखाद्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन 1 किलो गूळ अर्पण करावा व तिथे बसून हनुमान चालिसाचे 11 पाठ करावे. अनावश्यक खर्चाला पायबंद बसतो. नंबर 24, कामानिमित्त घरातून बाहेर पडताना एखादे तुळशीपत्र तोंडात टाकावे. पैशाचा अभावी अडकलेले काम मार्गी लागतील. नंबर 25, दर पौर्णिमेला रात्री 12 नंतर लक्ष्मीचे वास्तव्य काही काळ अदृश्य होते किंवा अत्रस्त वृत्तावर म्हणजे पिंपळावर असते आणि म्हणूनच ज्यांना शंका होईल त्यांनी वृक्षाला या 10 प्रदक्षिणा घालाव्यात. आर्थिक अडचणी असेल त्या नेहमी दूर होतील आणि ते पुन्हा कधी उद्भवणार नाही. नंबर 26, घरातील फारशी पुसताना थोडे खडे मीठ पाण्यात टाकावे. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. लक्ष्मी प्राप्तीतील सर्व अडचणी दूर होतात. नंबर 27, घरात, दुकानात किंवा कार्यालयात बासरी वाजविणाऱ्याला श्रीकृष्णाची तस्वीर पूर्वीकडे भिंतीवर लावावी. कर्ज घेण्याची वेळ कधी येणार नाही. नंबर 28, नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल तर हा उपाय करावा. सर्वप्रथम उजव्या हातात काळ्या रंगाचा दोरा बांधलेला असेल तर तो काढून टाकावा आणि त्याऐवजी पंचरंगी धागा बांधावा. दररोज सकाळी कबुतरांना ज्वारी टाकावी. प्रगती ही 100% होते आणि ती होणारच. नंबर 29, ज्या वेळी आपण समुद्रकिनारी फिरायला जातो त्यावेळी जलदेवतेला प्रार्थना करून 1 श्रीफळ, नारळ, कुंकू अर्पण करून विसर्जित करावे. नंबर 30, रोज रात्री पूजा केल्यानंतर किंवा लक्ष्मीपूजन केल्यानंतर घरामध्ये व्यावसायिक ठिकाणी शंख वाजवावा. कटकट निघून जाते. नंबर 31, उपवास करून शरीर शुद्धी होते. यात्रा करून शरीर बलवान होते. जप करून मानसिक विकास होतो. अनिष्ट ग्रहांची शांती केल्यास यश मिळते. धनरत्न जतन केल्याने लक्ष्मी स्थिर राहते. दान केल्याने धन दौलत व राज ऐश्वर्य लाभते. वास्तुशास्त्रानुसार आपल्याला नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. रत्न वापरल्याने मानसिक स्थिरता, शरीर बलवत्ता वाढते. नंबर 32, कुलदेवतेचं वर्षातून एकदा दर्शन, अभिषेक व पूजा टाळाटाळ न करता करावी. आणि नेहमी लक्षात ठेवा, तुमच्याकडे पैशाचा पाऊस पडेल जर तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवाल तर. नंबर 33, कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडताना चमचाभर गोड दही खाणे अत्यंत शुभ फलदायक मानलं जातं. नंबर 34, स्नान करून भोजन करावे. जेवण केल्यावर ताटात हात धुवू नये. मांडीवर वा हातात ताट घेऊन जेवू नये. दक्षिणेकडे तोंड करून जेवू नये. नंबर 35, एक लालचक मोरपीस विकत घेऊन आणा आणि ते घराच्या दक्षिण भिंतीला सेलो टेपने चिटकवून ठेवा. रोज सायंकाळी त्याला उदबत्ती दाखवावी. हा तोडगा ज्याचे काम म्हणजे अडकून पडले आहे त्याचे अवश्य पूर्ण होईल आणि हे नक्की करून पहा. 3 ते 4 महिन्यात आपली जी रक्कम येणार होती ते आपल्याला लवकरात लवकर मिळेल. नंबर 36, जास्तीत जास्त अन्नदानाच्या योगे अनेक वेळा दोष नष्ट होतात. अन्नदान करायला शिका. नंबर 37, घरातील नवीन करसुनी आल्यावर तिला हळद कुंकू लावून पूजा करावी, वापरावी. तिला पाय लावू नये आणि ती नेहमी सहज दिसेल अशी ठेवा. एक गोष्ट लक्षात ठेवा. नंबर 38 खूप महत्त्वाची आहे. घराच्या प्रवेशद्वारावर मुख्य दरवाजावर लाल रंगाचे कुंकवाचे स्वास्तिक चिन्ह काढावे. या स्वस्तिकाची स्टिकर शक्यतो लावू नये. नंबर 39, उंबरठ्यावर दर पौर्णिमेला तसेच अमावस्येला 5 कापराच्या वड्या पंचमहाभूतांचा दोष परिहार्थ जाळाव्या. नंबर 40, एकाक्ष नारळाला विशेष महत्त्व. बहुतेक हे सर्व नारळाला 3 डोळे असतात. व्यक्ती एका डोळा असलेला नारळ असू शकतो. एकाक्ष नारळ लक्ष्मीदायक असल्याने सांपत्तिक लाभ होतो. म्हणून जर अशा एकाक्ष नारळाला चिंतामणी नारळ म्हणतात. असा नारळ फोडलाच नाही त्यास देवघरात स्थापित करतात. नंबर 41, रोज सकाळी संध्याकाळी आपणास आवडत्या अशा मंद सुवासाची उदबत्ती किंवा धूप घरात जाळावे. नंबर 42, शिकार केलेल्या प्राण्यांची मुखवटे किंवा जंगली प्राणी जे खूप जास्त हिंसक आहेत त्यांना आपल्या घरात ठेवू नये. म्हणजे आपल्या मेन हॉलमध्ये लटकवू नये किंवा शोकेस म्हणून ठेवू नये.
नंबर 43, बेडरूमला रंग लावताना पिस्का किंवा गुलाबी रंगाचा वापर करावा. नंबर 44, देवघरात देवाच्या फोटोबरोबर मूर्ती व्यक्तीचे फोटो ठेवू नये. नंबर 45, मुख्य दरवाजावर उंबरठा असणे आवश्यक आहे. नंबर 46, ज्या वनस्पतीमधून पांढरा चीक येतो अशी झाडे घराभोवती लावू नये. उदाहरणार्थ पपई. नंबर 47, नोकरीच्या मुलाखतीस जाताना थोडा गूळ रस्त्यावरील गाईला खायला द्यावा. नंबर 48, वर्षातून एकदा तरी कुलदेवतेचे दर्शन घ्यावे. नंबर 49, कोणाकडून कर्ज घेताना तर त्याला 5-10 रुपये त्वरित कर्ज परतफेड म्हणून परत करावे. कर्ज लवकर उतरते. किंवा 5-10 रुपयाचं काही त्याला खाऊ घालावं किंवा नाश्ता करवावा. नंबर 50, दसऱ्याच्या दिवशी एखाद्या गरीब किंवा गर्भ श्रीमंत व चरित्रवान व्यक्तीने दिलेला आपट्याचं पान चांदीच्या अगर पितळाच्या डब्बीत ठेवून ते देवापाशी ठेवले. अशा व्यक्तीच्या कृपेने आपलं सर्व चांगलं व्हायला लागते. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला एक लाईक करा. सोबत ASA मराठी या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.